नमस्कार. महाराष्ट्र राज्य पात्रता चाचणी म्हणजे सेटसाठी जो पेपर क्रमांक 2 आहे त्यातील अर्थशास्त्र इकॉनॉमिक्सचा आपण प्रत्येक टॉपिकनुसार अभ्यास पाहत आहोत. त्यातीलच एक घटक आहे तो म्हणजे आर्थिक वृद्धी व विकास. मग ह्या टॉपिकमधील आपण आर्थिक विकासाचे सिद्धांत हा घटक अभ्यासत आहोत. मागील काही व्हिडिओपासून आपण काय केलेलं आहे, आर्थिक विकासाचे सिद्धांत अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. मग त्याच्यामध्ये काही सिद्धांत अभ्यासलेले आहेत, जसं की ॲडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत किंवा सनातनवाद्यांचा सिद्धांत हे अभ्यासलेला आहे. आपण त्यानंतरचा पुढचा सिद्धांत आहे तो म्हणजे डेव्हिड रिकार्डो यांचा आर्थिक विकासाचा सिद्धांत. मग ह्या सिद्धांतामध्ये आपण याच्यातील एक भाग म्हणजे डेव्हिड रिकार्डो यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यामध्ये काही गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. म्हणजे गृहीतके अझम्पशन ऑफ थेअरी ही काय केलेले आहेत आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत. म्हणजे ह्या सिद्धांतामधील एक भाग आपण काय केलेला आहे आधीच्या व्हिडिओमध्ये अभ्यासलेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. म्हणजे हा सिद्धांत अभ्यासण्याआधी म्हणजे हा व्हिडिओ पाहण्याआधी तुम्ही तो व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला गृहीतके कोणकोणती मांडलेले आहेत ते लक्षात येईल आणि त्यानंतर तुम्हाला पुढील घटक समजण्यास मदत होईल. मग आपण आजच्या व्हिडिओमध्ये रिकार्डो यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो सिद्धांत काही घटकांच्या आधारे मांडलेला आहे. म्हणजे काही मुद्दे मांडलेले आहेत, त्या मुद्द्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे ते कोणकोणते घटक आहेत किंवा कोणकोणते मुद्दे आहेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. म्हणजे आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडताना काही गोष्टी गृहीत धरल्या होत्या त्या मागील व्हिडिओमध्ये अभ्यासलेल्या आहेत. जसं की थोडक्यात आपण रिव्हिजन वजा ते घेऊया बघा. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय गृहीत धरलं होतं की जमिनीचा पुरवठा पूर्णपणे अलवचिक असतो म्हणजे स्थिर असतो, त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्यानंतर अन्नधान्याची मागणी सुद्धा काय असते, पूर्ण अलवचिक असते, त्याच्यामध्ये किमती कमी जास्त झाल्या तरी पण मागणीत बदल होत नाही. त्याचबरोबर जी जमीन आहे त्या जमिनीचा वापर फक्त अन्नधान्याच्या उत्पादनासाठीच केला जातो हे सुद्धा त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या सिद्धांतामध्ये गृहीत धरलेलं आहे. त्याचबरोबर श्रमिकांना दिलं जाणारं वेतन हे त्यांच्या निर्वाह इतकं असतं, म्हणजे आवश्यक खर्च भागेल इतकंच त्यांना वेतन दिलं जातं. आणि बाजारामध्ये पूर्ण स्पर्धा असते, असंख्य विक्रेते असतात, असंख्य ग्राहक असणारी बाजारपेठ तिथं असते. त्याचबरोबर श्रम आणि भांडवल हे बदलते घटक असतात असंही त्यांनी गृहीत धरलेलं आहे. नफ्यातून भांडवल संचय होतो हे त्यांनी काय केलेलं आहे, हा सिद्धांत मांडताना त्यांनी ह्या गोष्टी गृहीत धरलेल्या आहेत. ते आपण मागील व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासलेलंच आहे. तर आपण आर्थिक विकासाच्या सिद्धांतामध्ये त्यांनी काही घटकांच्या आधारे त्यांनी काय केलेलं आहे तो सिद्धांत स्पष्ट केला आहे. ते आपण काय करणार आहोत पुढे आता घटक अभ्यासणार आहोत. बघा, आर्थिक विकासातील घटक. आता उत्पादनाचे घटक किती आहेत, 4 आहेत. आपल्याला माहीतच आहे, आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये अभ्यासलेलं आहे. मग त्याच्यामध्ये भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे काय आहेत उत्पादनाचे घटक आहेत. मग त्यांना अनुक्रमे खंड, वेतन, व्याज, नफा याच्याद्वारे काय केला जातो त्याचा मोबदला दिला जातो. परंतु डेव्हिड रिकार्डो यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये काय केलेलं आहे तर देशाच्या अर्थव्यवस्थेत 3 महत्त्वाचे घटक असतात असं त्यांनी गृहीत धरलेलं आहे. म्हणजे त्यांनी त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. मग त्याच्यामध्ये भांडवलदार असेल, त्याचबरोबर दुसरा आहे जमीनदार आणि श्रमिक. हे काय केलेलं आहे त्यांनी 3 घटक महत्त्वाचे मांडलेले आहेत किंवा 3 घटकांची भूमिका त्यांनी काय केलेली आहे इथं महत्त्वाची मांडलेली आहे. भांडवलदार, जमीनदार आणि श्रमिक. म्हणजे थोडक्यात समाजाची त्यांनी 3 वर्गामध्ये काय केलेले आहे विभागणी केलेली आहे, भांडवलदार, श्रमिक आणि जमीनदार. आणि त्यांना अनुक्रमे काय केलं जातं तर नफा, खंड आणि वेतन याच्याद्वारे काय केलं जातं त्यांना त्यांचा मोबदला दिला जातो. म्हणजे समाजाची 3 वर्गात वर्गीकरण करून आर्थिक विकासामध्ये 3 घटकांचं स्थान काय आहे त्याचं विवेचन त्यांनी ह्या सिद्धांतामध्ये केलेलं आहे. आता जो व्याज म्हणजे भांडवलदाराला काय मिळत असतो, व्याज मिळत असतो, पण रिकार्डो काय म्हणतात की इथं भांडवलदाराला काय मिळतो, नफा. आणि जे व्याज आहे त्या व्याजाचा समावेश त्यांनी काय केलेला आहे या नफ्यामध्येच केलेला आहे. बघा लक्षात येते का, बघा जे व्याज आहे त्या व्याजाचा समावेश त्यांनी काय केलेला आहे इथं नफ्यामध्येच केलेला आहे. आणि जमीनदाराला काय मिळतं तर खंड मिळतो आणि श्रमिक म्हणजे जे कामगार आहेत त्यांना काय दिलं जातं, वेतन दिलं जातं. मग आता त्याच्यामध्ये आपण हे 3 घटक काय करणार आहोत थोडक्यात एक माहीत करून घेऊया. बघा, मेन फॅक्टर्स इन द इकॉनॉमी. आता सुरुवातीला त्यांनी 3 घटक त्यांनी काय केलेले 3 घटकामध्ये विभागणी केलेली आहे. त्याच्यातील पहिला घटक आहे तो म्हणजे भांडवलदार. त्याला काय मिळतो तर नफा मिळत असतो. मग भांडवलदार तो आपण काय करूया थोडक्यात माहीत करून घेऊया. मग आता भांडवलदारामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाची भूमिका असलेलं किंवा महत्त्वाची भूमिका पार पाडत असलेलं हे काय आहेत भांडवलदार हा एक वर्ग आहे. आणि रिकार्डो काय म्हणतात की भांडवलदार हा वर्ग दुहेरी भूमिका पार पाडत असतो. म्हणजे 2 प्रकारच्या भूमिका ते काय करत असतात पार पाडत असतात.
मग आता एक म्हणजे त्याच्यामध्ये दोन दुहेरी भूमिकामध्ये एक आहे ते म्हणजे उत्पादन कार्यात उत्पादनाचे विविध घटक काय केले जातात, कार्यान्वित केले जातात आणि त्यांची कार्यक्षमता काय केली जाते, पूर्णपणे पुरेपूर उपयोगात आणण्याचं कार्य केलं जातं. मग त्यातून काय होतं तर अर्थव्यवस्थेत जी साधनं आहेत, नैसर्गिक संसाधनं आहेत किंवा नैसर्गिक साधनं आहेत, त्यांचं योग्य वितरण होतं, योग्य वाटप होतं आणि त्याच्यातून काय केला जातो, महत्तम नफा मिळेल म्हणजे जास्तीत जास्त नफा मिळेल अशा विविध क्षेत्रांचा शोध घेतला जातो. असे क्षेत्र शोधली जातात आणि त्याचा शोध घेऊन काय केलं जातं, त्याच्यामध्ये भांडवल गुंतवणूक केली जाते. आणि ते भांडवल गुंतवणूक करत असताना उत्पादनाच्या विविध क्षेत्रामध्ये मिळणाऱ्या नफ्याच्या दरात समानता प्रस्थापित होण्यास काय होत असते, तिथं मदत होत असते. म्हणजे भांडवलदार जे दुहेरी भूमिका पार पाडतात त्याच्यामध्ये एक आहे ते म्हणजे काय तर नैसर्गिक साधनं आहेत किंवा जी संसाधन आहेत याचं काय केलं जातं, योग्य वितरण केलं जातं, अर्थव्यवस्थेत केलं जातं. आणि जे जवळचं जे भांडवल आहे ते कुठं गुंतवलं असतं तर जास्तीत जास्त नफा मिळेल याचा ते काय करत असतात, शोध घेत असतात. आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये काय होतं, विविध क्षेत्रामध्ये काय होतं, नफ्याच्या दरामध्ये समानता प्रस्थापित होण्यास मदत होते. आणि त्यातून काय होतं तर नफ्यातून भांडवल संचय होतो, नफा जास्त मिळतो, त्यामुळे भांडवल संचय होतो, भांडवल निर्मिती करता येते. हे काय पहिली भूमिका आहे. आणि दुसरी भूमिका म्हणजे आर्थिक विकासाची प्रक्रिया प्रेरित करणं. म्हणजे मिळणारा जो नफा आहे तो गुंतवून भांडवल संग्रहण करण्याचं किंवा भांडवल संचय वाढवण्याचं कार्य काय केलं जातं, हे भांडवलदार करत असतात. आणि हे आर्थिक विकासातील सर्वात महत्त्वाचं काय करत असतात, काम करत असतात. त्यामुळे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला इथं काय होत असते, चालना मिळत असते, असं डेव्हिड रिकार्डो यांनी म्हटलेले. म्हणजे दोन भूमिका पार पाडतात. त्याच्यातील एक म्हणजे काय तर अर्थव्यवस्थेमध्ये नैसर्गिक संसाधनांचं योग्य वितरण केलं जातं आणि जे जवळचं भांडवल आहे ते योग्य ठिकाणी गुंतवलं जातं, त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवला जातो आणि भांडवल संचय केला जातो. आणि दुसरी भूमिका आहे ती म्हणजे काय तर जोखीम पत्करून भांडवल गुंतवणूक करतात आणि त्याच्यातून काय होतं, भांडवल संचय वाढतो आणि आर्थिक विकासाच्या प्रक्रियेला काय होते, गती मिळते. हा भांडवलदार वर्ग काय करत असतो, मुख्य कार्य करत असतो. हा एक घटक. त्यानंतर दुसरा घटक कोणता आहे तर तो श्रमिक. म्हणजे श्रमिक म्हणजेच कोण तर कामगार. त्यांना काय मिळतं तर वेतनाच्या रूपामध्ये त्यांना काय होत असतो, मोबदला मिळत असतो. आता श्रमिक वर्गाजवळ काय असतात तर म्हणजे समाजातील जे 3 वर्ग आहेत त्याच्यामध्ये श्रमिक वर्ग हा मोठ्या संख्येनं असणारा वर्ग आहे. आणि या वर्गाजवळ श्रमाशिवाय म्हणजे स्वतः जे श्रम म्हणजे जे कष्ट करतात त्याच्याशिवाय उत्पादनाचं साधन नसतं. म्हणजे त्यांच्याजवळ श्रमाशिवाय उत्पादनाचं साधन नसल्यामुळं हा वर्ग पूर्णपणे रोजगारासाठी भांडवलदार वर्गावर अवलंबून असतो. बघा, हा जो श्रमिक वर्ग आहे, दुसरा घटक आहे श्रमिक, तो श्रमिक किंवा कामगार वर्ग आहे याच्याजवळ स्वतः श्रमाशिवाय दुसरा साधन नाही, उत्पादनाचं साधन नाही. त्यामुळे तो वर्ग रोजगारासाठी पूर्णपणे ह्या पहिल्या घटकावर म्हणजे भांडवलदार वर्गावरती अवलंबून असतो. आणि भांडवलदार श्रमिकांना काय करतात, वेतन देत असतात. आणि ते वेतन देण्यासाठी भांडवलदार वर्गावर अवलंबून असतात आणि भांडवलदार वर्ग काय करतो, ह्या श्रमिकांना कामगारांना काय करत असतो, वेतन देत असतो. आणि हे वेतन देण्यासाठी ते काय करतात तर वेतन निधीची स्थापना करतात. आता वेतन निधी म्हणजे श्रमिकांच्या उत्पादनाचं साधन म्हणजे काय, त्यांना मिळणारं वेतन. श्रमिकांनी कष्ट केल्यानंतर त्यांना जो मोबदला मिळतो तेच त्यांचं काय आहे तर उत्पन्न आहे. जे वेतन मिळतं पैशाच्या रूपामध्ये म्हणजे पगाराच्या रूपामध्ये जे वेतन मिळतं तेच काय त्यांचं काय असतो, मोबदला असतो, तोच उत्पन्नाचं साधन असतं. मग हा जो वेतन आहे किंवा हा जो वेतन दर आहे हा वेतन निधी बघा. आता भांडवलदार काय करत असतात थोडक्यात लक्षात येते का बघा, श्रमिकाजवळ उत्पादनाचं साधन नसतं त्यामुळे ते पूर्णपणे ह्या भांडवलदारावर अवलंबून असतात. आणि भांडवलदार काय करतात तर ह्या श्रमिकांना वेतन देत असतात. मग हे वेतन देण्यासाठी ते काय करतात तर वेतन निधीची स्थापना करतात. आणि हे वेतन किंवा वेतन दर कसा ठरतो तर वेतन निधी आणि श्रमिकांची संख्या याच्यावरती हा वेतन दर अवलंबून असतो. म्हणजे एकूण वेतन निधी भागाकार केला भागिले श्रमिकांची संख्या केली तर जो वेतनाचा दर येतो किंवा जी रक्कम येते तो काय असतो त्याच्यावरती त्या वेतनाचा दर निश्चित होत असतो. म्हणजे थोडक्यात लक्षात येते का बघा, श्रमिकांना मिळणारे वेतन हे वेतन निधीवर
अवलंबून असतं आणि एकूण वेतन निधी भागिले श्रमिकांची संख्या यावर त्यांचा काय असतो वेतनाचा दर निश्चित होत असतो। मग रिकार्डो यांनी हे वेतनाचे दोन प्रकारचे असतात असं सांगितलेलं आहे। बघा, जे वेतन दर मिळतो, वेतनाचा दर निश्चित केला जातो, ते काय असतात दोन प्रकारचे असतात। मग त्याच्यामध्ये बघा, एक आहे तो म्हणजे बाजारातील वेतन दर मार्केट वेज रेट आणि दुसरा आहे तो नैसर्गिक वेतन दर नॅचरल वेज रेट। आता बाजारातील वेतन दर म्हणजे काय आणि नैसर्गिक वेतन दर म्हणजे काय, तर ह्याच्या दोन्हीच्या पण आपण व्याख्या बघूया। आता सुरुवातीला आपण नैसर्गिक वेतन दर म्हणजे काय बघूया, नॅचरल वेज रेट, म्हणजे दोन्ही तुम्हाला समजण्यास मदत होईल। आता नैसर्गिक वेतन दर म्हणजे काय, तर कामगाराला किंवा श्रमिकाला निर्वाह पातळी इतकंच वेतन दिलं जातं। बघा, आपण गृहीतके अभ्यासताना सुद्धा निर्वाह इतकंच वेतन दिलं जातं असं रिकॉर्डो यांनी गृहीत धरलेलं आहे। निर्वाह इतकंच म्हणजे काय, तर त्यांचा आवश्यक खर्च पूर्ण होईल, त्यांच्या आवश्यक कुटुंबाच्या गरजा भागेल एवढंच तिथं काय केलं जातं, वेतन दिलं जातं। त्याला काय म्हटलं जातं, तर नैसर्गिक वेतन दर नॅचरल वेज रेट। बघा, लक्षात येते का, नैसर्गिक वेतन दर म्हणजे काय, तर कामगाराला किंवा श्रमिकाला निर्वाह पातळी इतकंच त्याच्या आवश्यक गरजा, त्याच्या कुटुंबाच्या गरजा भागेल, त्याचा उपभोग खर्च भागेल इतकंच काय केलं जातं, वेतन दिलं जातं, एवढंच वेतन दिलं जातं, त्याच्यापेक्षा जास्त वेतन दिलं जात नाही। त्याला काय म्हटलं जातं, तर नैसर्गिक वेतन दर। आणि बाजारातील वेतन दर म्हणजे काय, मार्केट वेज रेट। बाजारातील वेतन दर म्हणजे काय, तर जेव्हा नैसर्गिक वेतन दरापेक्षा हा जो वेतन दर आहे, नैसर्गिक वेतन दर आहे, याच्यापेक्षा जास्त वेतन दिलं जातं, त्याला काय म्हटलं जातं, बाजारातील प्रत्यक्ष बाजारातील वेतन दर असं म्हटलं जातं। म्हणजे डेव्हिड रिकार्डो यांच्या मते कामगाराला किंवा श्रमिकाला कमीत कमी नैसर्गिक वेतन दर एवढं वेतन मिळणं आवश्यक आहे। म्हणजे डेव्हिड रिकार्डो काय म्हणतात की जो श्रमिक आहे, कामगार आहे, त्याला कमीत कमी म्हणजे नैसर्गिक वेतन दर आहे तो कसा असतो, निर्वाह पातळी इतका असतो, म्हणजे त्याच्या आवश्यक गरजा भागेल इतका असतो। मग एवढं तरी कमीत कमी त्याला वेतन मिळणं आवश्यक आहे। त्यामुळे श्रमिक काय होत नाही, बचत करत नाही, कारण जेवढं वेतन मिळेल तेवढं काय होतं, त्याच्या उपभोगावरच खर्च होतं, त्याच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यावरच ते वेतन काय होतं, खर्च होतं। त्यामुळे तिथं तो श्रमिक वर्ग बचत करीत नाही। थोडक्यात तुम्हाला हे दोन प्रकार वेतन दराचे लक्षात आले असेल, रिकॉर्डो यांनी म्हटलेले आहेत। म्हणजे रिकॉर्डो काय म्हणतात की सवयी आणि ज्या रूढी आहेत त्याच्यानुसार श्रमिकांचा एक वास्तविक वेतन दर ठरलेला असतो, त्यापेक्षा जर वेतनाचा दर अधिक झाला तर श्रमिकांची संख्या वाढते आणि दर कमी झाली असती त्यामुळे काय होते, ती घटते। त्यामुळे बाजार वेतन दर हा काय होतो, प्रत्यक्षातील वेतन दर हा निर्वाह वेतन दर इतकाच राहतो, असं त्यांनी काय केलेलं आहे, या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे। म्हणजे रिकार्डोच्या मते वेतन दर हा तत्कालीन रूढी परंपरेनुसार ठरतो आणि सर्वसाधारणपणे परिस्थितीमध्ये तो काय असतो, नैसर्गिक वेतन दरा इतकाच असतो, म्हणजे निर्वाह पातळी इतकाच असतो। जेव्हा बाजारातील वेतन दर हा नैसर्गिक वेतन दरापेक्षा अधिक असतो तेव्हा लोकसंख्येमध्ये काय होते, वाढ होईल आणि वाढ होऊन श्रम पुरवठ्यामध्ये वाढ होते। आणि जेव्हा बाजारातील वेतन दर हा नैसर्गिक वेतन दरापेक्षा कमी असतो तेव्हा लोकसंख्या कमी होण्याची प्रवृत्ती असते आणि त्याचा परिणाम काय होतो, श्रम पुरवठ्यावर कमी होतो। बघा, लक्षात येते का, बघा आपण दोन्ही व्याख्या बघितल्या, नैसर्गिक वेतन दर आणि बाजारातील वेतन दर। नैसर्गिक वेतन दर म्हणजे काय, त्यांच्या आवश्यक गरजा भागेल, कुटुंबाचा खर्च भागेल एवढंच वेतन मिळतं, त्याला नैसर्गिक वेतन दर म्हणतात। आणि बाजारातील वेतन दर म्हणजे काय, तर नैसर्गिक वेतन दरापेक्षा जास्त वेतन दर मिळतो त्याला बाजारातील वेतन असं म्हटलं जातं। मग रिकार्डो काय म्हणतात की नैसर्गिक वेतन दर म्हणजे बाजारातील वेतन दर, ते काय म्हणतात की बाजारातील वेतन दर हा नैसर्गिक वेतन दरापेक्षा अधिक असतो। हा जो बाजारातील वेतन दर आहे हा नैसर्गिक वेतन दरापेक्षा अधिक असतो तेव्हा लोकसंख्येमध्ये वाढ होते आणि श्रम पुरवठ्यामध्ये वाढ होते। आणि याच्या उलट काय होतं, तर जेव्हा बाजारातील वेतन दर हा नैसर्गिक वेतन दरापेक्षा कमी असतो तेव्हा लोकसंख्या कमी होते आणि काय होतं, तर श्रम पुरवठा पण कमी होतो, असं त्यांनी हा दुसरा घटक सांगितलेला आहे। त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, त्यांचे विचार मांडलेले आहेत। त्यानंतर तिसरा आर्थिक विकासातील तिसरा घटक आहे तो म्हणजे कोणता, जमीनदार म्हणजेच भूमी। आता भूमी काय आहे, नैसर्गिक देणगी आहे, निसर्गदत्त देणगी आहे, त्यामुळे काय तर ती कोणत्याही मानवानं निर्माण केलेली नाही, त्यामुळे त्या भूमीचा पुरवठा कसा आहे, तर तो स्थिर असतो,
वाढवता येत नाही. बघा गृहीतकामध्ये बघितलेलं आहे की जमिनीचा पुरवठा कसा असतो, पूर्णपणे लवचिक असतो किंवा स्थिर असतो, बदल होत नाही. कारण काय होतं, ती जमीन ही कशी आहे, नैसर्गिक देणगी आहे, त्यामुळं त्याच्यामध्ये पुरवठा वाढवता येत नाही. हे आपण गृहीतकामध्ये बघितलेलं आहे. मग रिकॉर्डो काय म्हणतात की जमीनदारामार्फत जमिनीचा पुरवठा केला जातो. जमिनीचा पुरवठा, भूमीचा पुरवठा कोण करतं, तर जमीनदार करतात. मग जमीनदारामार्फत काय केला जातो, जमिनीचा पुरवठा केला जातो. जमिनीचा पुरवठा स्थिर आहे, अलवचिक आहे, त्याच्यामध्ये बदल होत नाही. पहिल्यांदा प्रारंभी काय केलं जातं, तर सुरुवातीला सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाते. बघा जी सुपीक जमीन आहे, उत्पादन जास्त निघण्यासाठी योग्य आहे, ती काय केली जाते, जमीन लागवडीखाली आणली जाते. म्हणजे त्याच्यातून काय केलं जातं, अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याचं उत्पादन केलं जातं. परंतु जसजशी लोकसंख्या वाढत जाईल किंवा जसजशी लोकसंख्या वाढत जाईल, बघा लक्षात येते का, रिकॉर्डो काय म्हणतात की जमीनदारामार्फत जमिनीचा पुरवठा केला जातो आणि तो जमिनीचा पुरवठा कसा आहे, स्थिर आहे. मग सुरुवातीला काय केलं जातं, तर सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाते, त्याच्यामध्ये अन्नधान्याचं उत्पादन घेतलं जातं. पण जसजशी लोकसंख्या वाढत जाईल तसतशी अन्नधान्याची गरज पण काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. त्यामुळं जे उत्पादन सुपीक जमिनीतून जे उत्पादन घेतलं जाईल ते पुरेसं होणार नाही, वाढत्या लोकसंख्येला ते पुरेसं होणार नाही. म्हणजे काय होईल, तिथं ती जी सुपीक जमीन आहे ती लागवडीखाली आणल्यानंतर त्याची काय होईल, तिथं त्याच्यातून जे उत्पन्न निघणार, अन्नधान्याचं उत्पादन निघेल त्याचा काय होईल, तुटवडा जाणवेल. मग ह्या समाजाच्या विकासाबरोबर सुपीक जमिनीची काय होईल, तिथं टंचाई वाढत जाते. बघा लोकसंख्या वाढत गेल्यामुळे जी सुपीक अन्नधान्याची पण टंचाई निर्माण होईल आणि त्याच्यामुळे ह्या सुपीक जमिनीची पण काय होईल, टंचाई वाढत जाईल. यामुळं काय केलं जातं, पुन्हा दुय्यम दर्जाची जमीन लागवडीखाली आणली जाते. म्हणजे मध्यम जी आहे, मध्यम प्रकारची आहे, सुपीक जमिनीत मध्यम प्रकारची जमीन आहे ती काय केली जाते, ती लागवडीखाली आणली जाते. आणि त्यामुळे जमिनीच्या सुपीकतेतील भिन्नता आणि घटत्या सीमांत उत्पादनाची प्रवृत्ती यामुळे काय होते, तर कमी सुपीक जमिनीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचा सरासरी उत्पादन खर्च वाढतो. त्यामुळे अन्नधान्याच्या किमतीत काय होते, वाढ होते. बघा इथं काय होतं, तर जमिनीच्या गुणभिन्नतेमुळे काय होतं, इथं खंडाची निर्मिती निर्माण होते. बघा रिकॉर्डो काय म्हणतात की सुरुवातीला सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाते, जी चांगली आहे, कसदार आहे, ती जमीन लागवडीखाली आणली जाते, त्याच्यातून अन्नधान्याचे उत्पादन घेतलं जातं. परंतु जसजशी समाजाची प्रगती होत जाईल किंवा समाजाचा विकास होत जाईल, लोकसंख्या वाढत जाईल तशी अन्नधान्याची मागणी वाढत जाणार. त्यामुळं जी सुपीक जमीन आहे ती सुद्धा काय होईल, ती टंचाई, त्याच्यातून मिळणार उत्पन्नाची काय होईल, तिथं टंचाई निर्माण होईल. त्याची पण सुपीक जमिनीची पण काय होईल, तिथं टंचाई निर्माण होईल. त्यानंतर काय केलं जातं, मग मध्यम प्रकारची जी जमीन आहे ती सुद्धा लागवडीखाली आणली जाते, त्याच्यातून सुद्धा उत्पादन घेतलं जातं. त्याच्यातून सुद्धा उत्पादन पुरत नसेल तर काय केलं जातं, जी कनिष्ठ दर्जाची जमीन आहे ती सुद्धा काय केली जाते, लागवडीखाली आणली जाते. म्हणजे त्यामुळे काय होतं इथं, तर पहिल्यांदा सुपीक भूमीचा तुटवडा निर्माण होतो, त्यामुळे दुय्यम दर्जाच्या जमिनीतून उत्पादन घेणं आवश्यक होतं. आणि ह्या जमिनीच्या सुपीकतेतील फरकामुळे आणि आरासी उत्पत्तीची प्रवृत्ती निर्माण झाल्यामुळं तिथं काय होतं, तर सीमांत उत्पादनात काय होतं, घटत्या उत्पादन फलाची प्रवृत्ती दिसून येते. आणि सुपीक जमीन जी आहे त्या सुपीक जमिनीला खंड मिळतो. सुपीक जमीन मिळावी किंवा श्रेष्ठ दर्जाची जमीन मिळावी म्हणून भांडवलदारामध्ये काय होते, इथं स्पर्धा निर्माण होते आणि त्यामुळे जमीनदारांना उत्पादनाचा जास्त हिस्सा इथं काय होत असतो, मिळत असतो. म्हणजे थोडक्यात भूमीच्या, रिकार्डो यांनी ह्या काय सांगितलेलं आहे, तर भूमीच्या उत्पादनाचा, ही जी जमीन आहे त्याच्या उत्पादनाचा जो अंश भूमिपत्तीला मिळतो, भूमीच्या मूलभूत आणि अविनाशी शक्तीबद्दल दिला जातो, त्यालाच काय म्हटलं जातं, खंड असं म्हटलं जातं. म्हणजे रिकार्डो यांनी जी खंडाची व्याख्या सांगितलेली आहे ती म्हणजे काय, तर भूमीच्या उपजत आणि अविनाशी गुणाबद्दल भूमीच्या उत्पादनापैकी जो अंश जमीन मालकाला किंवा जमीनदार वर्गाला मिळतो तोच काय खंड होय. म्हणजे थोडक्यात रिकार्डो काय म्हणतात की नवीन तंत्राचा अवलंब करून काही काळ उत्पादन खर्चात कपात करता येईल आणि अन्नधान्याच्या किमतीत होणारी वाढ रोखता सुद्धा येईल, परंतु दीर्घ काळामध्ये आरासी उत्पत्तीच्या प्रवृत्तीमुळे उत्पादन खर्च इथं काय होईल, वाढत जाईल.
म्हणजे इथं भांडवलदारामध्ये स्पर्धा निर्माण होते. सुपीक जमीन किंवा उच्च प्रतीची जमीन, मध्यम प्रतीची जमीन याच्यामध्ये काय होते, भांडवलदारामध्ये स्पर्धा निर्माण होते. त्यामुळे तिथं काय होतं तर त्या जमीनदारांना जास्त प्रमाणात तिथं काय होतं खंड मिळू लागतो. असं त्यांनी काय केलेलं आहे त्यांच्या या सिद्धांतामध्ये मांडलेले आहेत. आता थोडक्यात तुम्हाला हे आर्थिक विकासातील जे घटक आहेत भांडवलदार, श्रमिक आणि जमीनदार हे थोडक्यात तुमच्या लक्षात आले असतील. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे बघा, आर्थिक विकासाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी रेकॉर्ड आणि आर्थिक विकासाची प्रक्रिया समजून घेताना काही आणखी पॉईंट सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलेलं आहे तर स्थूल उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न ह्या दोन संकल्पना त्यांनी काय केलेल्या आहेत त्यांच्या सिद्धांतामध्ये मांडलेल्या आहेत. म्हणजे ते स्थूल उत्पन्न, आता स्थूल उत्पन्न किंवा त्यालाच एकूण उत्पन्न असंही म्हटलं जातं किंवा निव्वळ उत्पन्न किंवा शुद्ध उत्पन्न असं सुद्धा म्हटलं जातं. आता ते दोन्ही पण संकल्पना आपण थोडक्यात इथं समजावून घेऊ. रिकॉर्डो काय म्हणतात की हा जो सिद्धांत आहे तो समजून घेण्यासाठी स्थूल उत्पन्न आणि निव्वळ उत्पन्न यामध्ये जो फरक केलेला आहे तो लक्षात इथं घेतला पाहिजे. म्हणजे एकूण उत्पन्न किंवा स्थूल उत्पन्न याला ग्रॉस रेव्हेन्यू असं म्हटलं जातं आणि शुद्ध उत्पन्न किंवा निव्वळ उत्पन्न याला नेट रेव्हेन्यू असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे थोडक्यात विशिष्ट काळामध्ये देशात उत्पादित झालेल्या, बघा आता दोन्हीची आपण व्याख्या थोडक्यात लक्षात घेऊया. पहिल्यांदा आहे ती म्हणजे स्थूल उत्पन्न किंवा त्याला एकूण उत्पन्न ग्रॉस रेव्हेन्यू असं म्हटलं जातं. तर स्थूल उत्पन्न, एकूण उत्पन्न म्हणजे काय तर विशिष्ट काळामध्ये देशात उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची, बघा काय सांगते, विशिष्ट काळामध्ये देशात उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारातील किंमत म्हणजेच काय तर स्थूल उत्पन्न किंवा एकूण उत्पन्न ग्रॉस रेव्हेन्यू होय. मग याच्यापैकी काही भाग श्रमिक वर्गासाठी, बघा हे जे एकूण उत्पन्न आहे याच्यापैकी काही भाग हा श्रमिक वर्गासाठी आणि काही भाग हा यंत्रतंत्र भांडवल किंवा जे भांडवल आहे, यंत्रादी भांडवल आहे ते चालू स्थितीत ठेवण्यासाठी किंवा तिथं काय केलं जातं आवश्यक असतं. म्हणजे हा जो भाग भांडवल आहे या संचयासाठी तिथं काय होत नाही, वापरता येत नाही. म्हणजेच एकूण उत्पन्नाचा हा हिस्सा सर्वच्या सर्व संग्रहित करणं तिथं काय होत नाही, शक्य नसतं. म्हणजे थोडक्यात तुम्हाला एकूण उत्पन्न म्हणजे काय लक्षात आलं असेल की विशिष्ट काळामध्ये देशामध्ये उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारातील किंमत म्हणजेच काय एकूण उत्पन्न होय. आणि त्याच्यापैकी काही भाग हा श्रमिक वर्गासाठी आणि काही भाग हा जे यंत्रतंत्र आहेत त्यांच्यातील ते यंत्र किंवा यंत्रादी जे भांडवल आहे ते चालू स्थितीत ठेवण्यासाठी तिथं काय होतं आवश्यक असतं. त्यामुळे त्याच्यातील जो भाग आहे तो संचयासाठी, भांडवल संचयासाठी वापरता येत नाही. म्हणजे एकूण उत्पन्नाचा जो हिस्सा आहे तो सर्वच्या सर्व तिथं संग्रहित संचय करणे शक्य नसतं. आणि एकूण उत्पन्नातून जर श्रमिकांचं वेतन किंवा भांडवलावर जे चालू स्थितीत ठेवण्यासाठी जो खर्च केला जातो तो खर्च वजा केल्यानंतर एकूण उत्पन्नातून जे श्रमिक असतील त्यांचं वेतन आणि जे भांडवल यंत्रतंत्र ते चालू स्थितीत ठेवण्यासाठी जो होणारा खर्च आहे तो वजा केल्यानंतर जे शिल्लक राहतं तो शिल्लक राहिलेला भाग म्हणजेच काय तर निव्वळ उत्पन्न, शुद्ध उत्पन्न होय, नेट रेव्हेन्यू होय. मग हे भांडवलदाराकडून गोळा केलं जातं, संग्रहित केलं जातं आणि या गोळा केलेल्या भांडवलाची गुंतवणूक झाली की विकासाची प्रक्रिया इथं सुरू होते. बघा थोडक्यात लक्षात येते का, बघा आणखी एकदा सांगते. एकूण उत्पन्न किंवा स्थूल उत्पन्न म्हणजे काय तर विशिष्ट काळात देशात उत्पादित झालेल्या सर्व अंतिम वस्तू आणि सेवांची बाजारातील किंमत म्हणजे स्थूल उत्पन्न होय. याच्यापैकी काही भाग हा श्रमिक वेतनासाठी, श्रमिक वर्गासाठी, श्रमिकांचं वेतन देण्यासाठी आणि काही भाग हा यंत्रतंत्र ते चालू स्थितीत ठेवण्यासाठी खर्च केला जातो. त्याच्यातून भांडवल संचय होत नाही किंवा त्याचा वापर करता येत नाही. मग याच्यातून जे शिल्लक राहील ते उत्पन्न म्हणजेच काय तर शिल्लक राहणारा भाग म्हणजेच काय तर निव्वळ उत्पन्न किंवा शुद्ध उत्पन्न. आणि त्याच्यातून काय केलं जातं ते भांडवलदाराकडून गोळा केलं जातं, संग्रहित केलं जातं आणि या गोळा केलेल्या भांडवलाची गुंतवणूक झाली, गुंतवणूक केली जाते आणि ती गुंतवणूक झाली की विकासाची प्रक्रिया सुरू होते. म्हणजे हे जे भांडवल संचयासाठी इथं काय होतं हे शुद्ध उत्पन्न किंवा निव्वळ उत्पन्न इथं वापरलं जातं. त्यामुळे काय होतं तर भांडवल संचयाचं प्रमाण वाढण्यास इथं मदत होते किंवा गुंतवणूक सुद्धा इथं काय होते वाढते. त्यामुळे आर्थिक विकासाची प्रक्रिया इथं चालू राहते. म्हणजे थोडक्यात
ॲडम स्मिथ प्रमाणे रिकार्डो यांनी सुद्धा काय केलेले आहे, त्यांच्या सिद्धांतामध्ये भांडवलदारांच्या भांडवल संग्रहणाला किंवा संचयाला इथं विकास प्रक्रियेमध्ये महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे. आणि हे भांडवल संग्रहण प्रामुख्याने बचत करण्याच्या क्षमतेवरती अवलंबून असतं. आणि भांडवलदारांना जे उत्पादनात जितका अधिक नफा मिळेल तितकी त्यांची बचत करण्याची क्षमता काय होते, अधिक राहून भांडवल संचय अधिक होतो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला रिकार्डोची जी आर्थिक विकासातील प्रक्रिया आहे ती स्थूल उत्पन्न आणि एकूण उत्पन्न किंवा निव्वळ उत्पन्न आणि शुद्ध उत्पन्न ह्याच्याद्वारे त्यांनी त्यांचे विचार कसे मांडलेले आहेत हे लक्षात आलं असेल. त्यानंतर पुढचा घटक आहे तो म्हणजे नफ्याचा दर, रेट ऑफ प्रॉफिट. आता याच्यामध्ये ते काय म्हणतात, डेव्हिड रिकार्डो काय म्हणतात की भांडवल संचय नफ्याच्या दरावर अवलंबून असतो. त्यांचं काय मत आहे की भांडवल संचय हा नफ्याच्या दरावर अवलंबून असतो. म्हणजे नफ्याच्या दरात घट झाली तर बचत कमी होत जाते, नफ्याच्या दरामध्ये जर घट झाली तर बचत कमी होत जाते, आणि नफ्याचे दर जर किमान स्तरावर पोहोचले तर भांडवल संचयाची प्रक्रिया सुद्धा तिथं काय होते, थांबते. म्हणजे निव्वळ नफ्याचा दर जास्त राहिल्यास बचत आणि गुंतवणुकीची कुवत तितक्याच प्रमाणात वाढेल, आणि नफ्याचा दर अल्प झाला तर भांडवल संचयाला काय होईल, तिथं प्रतिरोध होईल. म्हणजे ते थोडक्यात काय म्हणतात की नफ्याचा संबंध हा कशाशी असतो तर वेतनाशी जोडला जातो. नफा हा कसा असतो, वेतनावर अवलंबून राहील, आणि वेतन हे धान्याच्या किमतीवरती अवलंबून राहील. म्हणजे धान्याच्या किमती किती राहील ही गोष्ट जमिनीची उत्पादकता किती आहे, जी सीमित जमीन आहे त्या जमिनीची उत्पादकता किती आहे त्याच्यानुसार त्या धान्याच्या किमती ठरतील. आणि जेव्हा धान्याची किंमत कमी किंवा जास्त होईल तेव्हा वेतन सुद्धा काय होईल, घटेल किंवा वाढेल. आणि जेव्हा अन्नधान्याची किंमत वाढते तेव्हा वेतनात वाढ घडून येते, आणि अन्नधान्याची किंमत घटते तेव्हा वेतनामध्ये घट घडून येते. आणि वेतनात घट झाल्यास नफा वाढेल, आणि वेतन वाढल्यास काय होईल, तिथं नफा कमी होईल. असं ते डेव्हिड रिकार्डो यांनी या सिद्धांतामध्ये मांडलेलं आहे. म्हणजे ते थोडक्यात काय म्हणतात की नफा आणि वेतन याच्यामध्ये काय असतो तर व्यस्त स्वरूपाचा संबंध असतो. निव्वळ उत्पन्नातील नफ्याचा हिस्सा वाढल्यास वेतनाचा हिस्सा कमी होतो, आणि वेतनाचा हिस्सा वाढल्यास नफ्याचा वाटा काय होतो, इथं घटतो. थोडक्यात तुम्हाला हा पॉईंट लक्षात आला असेल. त्यानंतर पुढे आहे बघा स्थैतिक अवस्था किंवा स्थिरावस्था, स्टेशनरी स्टेट. बघा आता ॲडम स्मिथ यांच्यामध्ये सुद्धा ॲडम स्मिथ यांचा जो सिद्धांत अभ्यासला आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा आपण घटक अभ्यासलेला आहे. आता स्थितिशील अवस्था किंवा गतिशून्य अवस्था सुद्धा याला म्हटलं जातं. आता रिकार्डो काय म्हणतात की आर्थिक विकासाची प्रक्रिया दीर्घकाळ चालू राहणं शक्य नाही. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा विकास सातत्यानं होत राहणं शक्य नाही. ठराविक काळानंतर नफ्याचा दर कमी होतो आणि हळूहळू अर्थव्यवस्थेला काय होते, स्थैतिक अवस्था प्राप्त होते. का होते तर भांडवल संचय हा नफ्याच्या दरावरती अवलंबून असतो. आता आपण आधी बघितलंच बघा, भांडवल संचय हा नफ्याच्या दरावर अवलंबून असतो, त्यामुळे तिथं हळूहळू काय होत जातं, नफ्याचा दर कमी होतो, त्यामुळे अर्थव्यवस्थेला स्थिरावस्था प्राप्त होत असते आणि तो दर ठराविक काळानं घटत जातो. म्हणजे थोडक्यात ही प्रक्रिया कशी चालते तर सुरुवातीला काय होतं, नफा जास्त मिळून भांडवलाचं संग्रहण जास्त होईल. बघा म्हणजे समजतंय का बघा की ही आर्थिक विकासाची प्रक्रिया कशी घडते तर सुरुवातीला काय होतं तर नफा जास्त मिळून भांडवलाचं संग्रहण जास्त होईल आणि अर्थव्यवस्था विकसित होईल. परंतु या काळामध्ये भांडवल गुंतवणूक जी उत्पादनात वाढ होईल त्यासाठी काय होतं तर पूर्वीपेक्षा अधिक श्रमिक कामावर घ्यावे लागतील आणि त्यामुळे कामावर घेतले तर त्यांच्या वेतन निधीमध्ये सुद्धा काय करावं लागेल, वाढ करावी लागेल आणि त्यामुळे श्रमिकांच्या वेतन वाढीचा परिणाम काय होईल, लोकसंख्या वाढीत झालेला दिसून येईल. म्हणजे थोडक्यात जशी लोकसंख्या वाढत जाते तसतशी काय होते, अन्नधान्याची मागणी वाढत जाते, किमती वाढत जातात. लोकसंख्या वाढल्यामुळे अन्नधान्याची गरज पूर्ण करण्यासाठी जास्तीची जमीन काय करावी लागते, लागवडीखाली आणावी लागते. बघा आपण हा जो जमीनदार हा घटक आहे, जमीन हा घटक तो अभ्यासताना बघितलेलाच आहे. जशी लोकसंख्या वाढत जाईल, समाजाचा विकास होत जाईल तसं काय होतं, अन्नधान्याची मागणी वाढत जाईल आणि त्यामुळे त्यांची अन्नधान्याची मागणी पूर्ण करण्यासाठी जी जमीन आहे ती काय करावी लागते, जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी लागते. त्यामुळे सुपीक जमिनीवरील खंड सुद्धा काय होतो, तिथं वाढतो आणि कमी दर्जाची जमीन उत्पादनास तिथं वापरली जाते. आणि कमी सुपीक जमिनीवरील उत्पादन खर्च जर विचारात घेऊन अन्नधान्याची किंमत तिथं काय होत असते, ठरत असते. त्यामुळे अन्नधान्याची किंमत सुद्धा तिथं काय होते,
वाढते, कारण कमी जमीन आहे, कमी सुपीक जमीन आहे, त्याच्यामध्ये उत्पादन घेण्यासाठी जास्तीत जास्त तिथं काय करावं लागतं, खर्च करावा लागतो. त्यामुळे तिथं काय होईल, त्यामुळं अन्नधान्याची किंमतसुद्धा तिथं काय होईल, वाढेल. आणि त्यामुळं अन्नधान्याची किंमत वाढल्यामुळं काय होईल, तिथं नफा घटण्याची प्रवृत्ती राहते आणि वेतनसुद्धा निर्वाह पातळीकडे जातो. म्हणजे अशा पद्धतीनं नफा घटण्याची प्रवृत्ती सुरू राहते आणि त्याला मुख्य कारण काय असतो, तर वाढत जाणारा खंड. त्यामुळे ज्या वेळेला सर्वात कमी सुपीक जमीन लागवडीखाली येते तेव्हा तिचे कमी झालेलं उत्पादन हे केवळ वेतन खर्चच भरून काढण्यापुरतं असतं आणि त्यामुळे तिथं नफा मिळत नाही. तिथं काय होतं, तर नफ्याचा दर शून्य होतो आणि नफ्याचा दर शून्य झाल्यामुळे तिथं काय होते, तर अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरावस्था येते किंवा स्थैतिक अवस्था येते. म्हणजे थोडक्यात वेतन आणि खंड वाढल्यामुळं नफा घटत जातो आणि नफ्याचा दर शून्य झाल्यानं अर्थव्यवस्थेमध्ये काय होते, स्थिरावस्था येते. म्हणजे जी जमिनी आहेत त्या जमिनीमधल्या घटत्या उत्पादन फलाच्या प्रवृत्तीमुळे काय होतं तिथं, तर अर्थव्यवस्थेमध्ये स्थिरावस्था येते किंवा गतिशून्य अवस्था निर्माण होते. आणि अशा वेळेला सखोल शेती आणि जमिनीतील काही सुधारणाद्वारे ही अवस्था पुढे ढकलली गेली तर तिथं शेवटी स्थिरावस्था येणं ही काय असते, तिथं अटळ असते. म्हणजे स्थैतिक अवस्था किंवा स्थिरावस्था हे तुम्हाला हा घटक लक्षात आला असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे अल्पकाळ व दीर्घकाळ. आता रिकॉर्ड काय म्हणतात की अल्पकाळामध्ये विशेषतः नवीन वसाहतीमध्ये भूमीला वर्दी उत्पत्तीचा नियम लागू होतो. म्हणजेच काय, वर्दी उत्पत्तीचा नियम म्हणजेच काय, तर वाढत्या उत्पादन फलाचा नियम लागू होतो. म्हणजे तिथं मागणीच्या मानाने श्रमिकांचा तिथं काय असतो, तुटवडा भासतो, पुरवठा कमी पडतो आणि वेतन दर निर्वाह वेतन पातळीपेक्षा जास्त राहतात किंवा निर्वाह पातळीच्या वर जाण्याची तिथं काय असते, प्रवृत्ती असते. म्हणजे श्रमाची कमतरता भासते. त्यामुळे उत्पादनाच्या भांडवल प्रधान तंत्राचा शोध घेतला जातो आणि भांडवलदार काय करतात, उत्पादन तंत्रामध्ये सुधारणा करून उत्पादनात वाढ घडवून आणत असतात आणि त्यामुळे उत्पादन वाढतं, त्यामुळे नफा वाढतो आणि आर्थिक विकासाचा वेग देखील तिथं काय होतो, वाढतो. हे काय झालं, तर अल्पकाळामध्ये घडतं. आता दीर्घकाळामध्ये काय होतं, तर शेती उत्पादनात घटत्या उत्पादन फलाची प्रवृत्ती आढळते. त्यामुळे नफा घटत जातो आणि त्यामुळे आर्थिक विकासाची गती तिथं काय होते, कमी होते. आणि या प्रवृत्तीमुळे काय होतं, तिथं त्या प्रवृत्तीतच स्थैतिक अवस्था निर्माण होण्यास सुरुवात होत असते. म्हणजे वाढती लोकसंख्या असेल, वाढता खंड असेल किंवा घटता नफा, या चक्रामध्ये ही अर्थव्यवस्था सापडल्यामुळे तिथं काय होतं, विकासाच्या मार्गावरती पुढे जाऊ शकत नाही आणि त्यामुळे उत्पादन तंत्रात सुधारणा करून स्थैतिकता पुढे ढकलता येते, परंतु कायमचे ती टाळता येत नाही. म्हणजे थोडक्यात मर्यादित भूमी आणि वाढता खंड हे आर्थिक विकासाला मर्यादित करणारे काय आहेत, घटक आहेत. हे अल्पकाळ आणि दीर्घकाळामध्ये काय केलेलं आहे, रिकॉर्डरनी सिद्धांत मांडलेला आहे. थोडक्यात लक्षात आला असेल. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे महत्त्व. आता स्थिरावस्था आपण हा घटक बघितला तर रिकॉर्ड काय म्हणतात की अर्थव्यवस्थेतील स्थिरावस्था पुढे ढकलली जावी आणि आर्थिक विकासाची प्रक्रिया सुरू राहावी यासाठी आंतरराष्ट्रीय व्यापार महत्त्वपूर्ण असल्याचं त्यांनी मत मांडलेलं आहे. त्यासाठी त्यांनी खुल्या व्यापाराचं समर्थन केलेलं आहे, म्हणजे मुक्त व्यापाराचं समर्थन केलेलं आहे. मुक्त व्यापारामध्ये काय होतं, तर साधन सामग्रीचा पुरेपूर वापर होऊन जगाच्या संपत्तीत भर पडते. त्यामुळे मुक्त व्यापार हा फायदेशीर ठरत असतो. म्हणजे खुल्या व्यापारामुळे किंवा मुक्त व्यापारामुळे औद्योगिक जे देश आहे ते इतर देशामधून किंवा विदेशातून अन्नधान्याची आयात करू शकतात आणि अन्नधान्याची आयात केल्यामुळे औद्योगिक देशामध्ये वेतनाचा दर कमी राहून उत्पादनाचा खर्चही तिथं काय होईल, कमी होईल आणि त्यामुळे भांडवलदारांना जास्त नफा मिळून भांडवल संग्रहण होईल, भांडवल संचय होईल आणि विकासाची प्रक्रिया काय होईल, तिथं सुरळीतपणे चालू राहील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारसुद्धा इथं काय आहे, महत्त्वाचा आहे असं रिकॉर्डरनी त्यांचे विचार मांडलेले आहेत. थोडक्यात तुम्हाला ह्या पॉईंटच्या आधारे मुद्द्यांच्या आधारे रिकॉर्डरनी जो आर्थिक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे तो लक्षात आला असेल. धन्यवाद.